मायानगरी मुंबईमध्ये देखील रामाचं काही काळ वास्तव्य होतं असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का? लोकशाही मराठीच्या मराठी मुलखात रामाच्या पाऊलखुणा या विशेष सत्रात आम्ही याचा आढावा घेतलाय। रामाने ज्या ठिकाणी मुंबईत वास्तव्य केलंय त्या जागेचा पाहूयात आपण आता। समोर बाण मारून गंगा आणली आणि तिथनं पाणी आणून वाळू इथे शंकराची पूजा केली, तेव्हा स्वयंभू लिंग प्रकट झालं म्हणून हे वाळुकेश्वर असं नाव पडलं देवस्थानला आणि पुरा एरिया म्हणून वाळकेश्वरच्या नावाने ओळखला जातो। वालूची अभिषेक करण्यासाठी त्यांनी एक वालुकेश्वरची वालूची मूर्ती, ती वालुकेश्वर म्हणून ते प्रसिद्ध आहे, पिंड तयार केली आणि त्याला मग अभिषेक करायचा होता। चारू बाजूला समुद्र असल्या कारणाने इथे कुठे गोड पाणी नव्हतं अभिषेक, म्हणून त्यांनी तो बाण बांधला आणि त्यामुळे ही बाणगंगा निर्माण झाली। बाणामधून तयार झालेली ही गंगा आहे। संपूर्ण हा परिसर जर पाहिला तर अत्यंत चैतन्यमय असा संपूर्ण हा परिसर आहे। प्रभू श्रीराम यांचं काही काळ इथं वास्तव्य होतं हे देखील इथले रहिवासी मान्य करतात आणि एकंदर प्रभू श्रीराम यांनी आपली संपूर्ण एक पूजा इथे करत होते, त्यासाठी त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली। त्या शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी त्यांना गोड्या पाण्याची आवश्यकता होती, त्या पाण्यासाठी त्यांनी सध्या इथं बाण मारून हे तलाव तयार केलं, अशा प्रकारे आख्यायिका सांगितली जाते। कॅमेरामन रोहितसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।